तुम्ही कधी थँक्यू युनिवर्स म्हणता पण आतून काहीच फील होत नाही. मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण ग्रॅटिट्यूड नेहमी फील होईलच असं नाही. त्यासाठी आधी प्रॅक्टिस करणं महत्त्वाचं असतं. नमस्कार. आत्मशोध शोध अस्तित्वाचा या आपल्या सकारात्मक ऊर्जेने भरलेल्या या सकारात्मक चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत. ही आहे आपली हिलिंग जर्नी, ज्यात आपण आपल्या मनाला हळवा प्रेमाने आणि स्वतःशी मैत्री करून समजून घेतो. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण हा प्रवास तुमचा आहे, तुमच्यासाठी आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण सायलेन्सची ताकद आणि हिलिंग पाहिलं. जर तो व्हिडिओ अजूनही तुम्ही पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जरूर पहा. कारण ही 21 दिवसाची हिलिंग जर्नी एकमेकांशी जोडलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या या सकारात्मक प्रवासाला. हल्ली सगळीकडेच आपल्याला एक ॲडवाईस मिळतो, ग्रॅटिट्यूड करा, आयुष्य बदलेल. पण खरं सांगू का, कधी कधी ग्रॅटिट्यूड फेक वाटायला लागतं. कारण मनात स्ट्रेस असतो, ओव्हर थिंकिंग चालू असतं, पेन असतं, दुःख असतं. अशा वेळी मी खूप ग्रेटफुल आहे, थँकफुल आहे असं म्हणणं म्हणजे खूप चुकीचं वाटतं किंवा भावनाहीन वाटतं. पण ग्रॅटिट्यूड म्हणजे खोटं पॉझिटिव्ह राहणं नाही. ग्रॅटिट्यूड म्हणजे एका क्षणातली एक छोटी चांगली गोष्ट नोटीस करणं. म्हणजे बघा, आज शांतपणे आपण श्वास घेत आहोत. रोज 2 वेळचं गरम गरम जेवायला मिळत आहे. आपल्या डोक्यावर छप्पर आहे. आपली वाट पाहणारं कुणीतरी आहे. किंवा अजूनही आपण हार मानलेली नाही. या छोट्या छोट्या गोष्टी मनाला हील करायला सुरुवात करतात. डेली 1 मिनिट सुरुवात या छोट्या छोट्या गोष्टींपासून करा. रोज रात्री झोपण्याआधी स्वतःला विचारा, आज कोणत्या 3 गोष्टींसाठी मी थँकफुल आहे, ग्रेटफुल आहे. सुरुवातीला काहीच फिलिंग जाणवणार नाही, पण सातत्याने फिलिंग्स तयार होतील. कारण आपल्या आयुष्यात काही ना काही चांगलं घडतच असतं. मोठंच काही कारण हवं थँकफुलसाठी किंवा ग्रेटफुलसाठी असं नाही. सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी करा. कारण ग्रेटफुल माइंड नंतर पीसफुल माइंड बनतो. आजचा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर युनिवर्सला धन्यवाद नक्की द्या. आपण भेटूया डे 20मध्ये स्वतःशी मैत्री कशी करायची या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वतःवर भरभरून प्रेम करा. कारण आयुष्य खूप सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ.